हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर एकाच कस्टमरचे 2-3 ब्लाऊज असतील किंवा 4-5 जरी असतील, तर तुम्ही एकसाथ कमी वेळेमध्ये कशी कटिंग करायचे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते जे कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्स कट असो किंवा 4 टक्स ब्लाऊज. तर आता हा जो कट करत आहे मी, तो 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करत आहे. तर आधी सुरुवातीला मी एका अस्तरवरती म्हणजे मार्किंग करून घेणार आहे. तर बघा, मी डबल फोल्ड करून घेतला आणि घडी घेतलेली आहे 11 इंच. मग नंतर मी बघा उंची टाकलेली आहे 14 इंच उंची आहे आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंच घेतली. फोल्ड केला कपडा आणि पुढच्या भागासाठी 1 इंच जास्त घेतलं आणि शोल्डर टाकलेला आहे 5.25, मोंढा घेतलेला आहे 5.5 आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. आता बघा, इथे गळ्याला आकार देऊन घेतला. आता इथे खालच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी टाकायची आहे. तर क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे 3.5 आणि या साईडला 2.5. आणि आता बघा, गळ्याच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, टक्स टाकण्यासाठी 4 इंचावरती टिक करायची आहे आणि उभा टक्स जो आहे 2.5 इंचावरती, इकडे इकडे अर्धा इंच जाईल अशा पद्धतीने. आणि मग तो बघा, जो फिटिंगच्या साईडने जो आहे तो तिरकस घेतलेला आहे आणि गळ्याच्या साईडने पण घेतलेला आहे. आता हे 4 टक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, 1.5 इंचाने अंतर ठेवून टक्स टाकून घ्यायचे आहेत. आणि मोंड्याला मी आकार देऊन घेतला, क्रॉसपट्टी कटिंग करून घेतली, गळाचा आकार पण कटिंग करून घेतला. आता मोड्याचा जो आहे तो पुढच्या भागाचं कटिंग करून घेतलं आणि पाठीमागालचा जो आहे तो अर्धा इंचाने ठेवून कटिंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आता इथे बघा, वरचा भाग जो आहे तो आता इथे आपल्याला साईडला करून ठेवायचा आहे आणि खालच्या जो पाठीमागलचा आहे तो तिथे आपल्याला जो मापाचा ब्लाऊज आहे तो ते ठेवायचा आहे. तुम्ही माप घेऊन टाकू शकता, पण मला अशाच पद्धतीने येते म्हणून मी अशाच पद्धतीने टाकलेलं आहे. आणि बघा, इथे अर्धा इंच खाली शिलाई मार्जिनसाठी ठेवलं आणि मग नंतर अशा पद्धतीने बॉक्स तयार करून गोल आकार, म्हणजे गोलच हवा होता या कस्टमरला गळा, त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं. आता बाही कटिंग करून घेऊयात. तर आपली बाही आहे 5.5. तर आता मग बघा, आता इथे आपल्याला अस्तर कमी पडेल म्हणून मी डबल फोल्ड केलं अशा पद्धतीने बघितलं आणि मग नंतर अशा पद्धतीने मी फोल्ड केलेलं आहे आणि मग नंतर बरोबर बसत होतं आता माप आपलं इथे, म्हणून मी आता बघा इथे 4 फोल्ड करून घेतलेला आहे. आणि जो आपला छातीचा चौथा भाग येतो ना, तिथे बघा मी अशा पद्धतीने एक अर्धा इंच जास्त घेऊन अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि मग नंतर बघा, बाही जी आहे टाकलेली आहे, बाही आहे 5.5, तर 1 इंच 6.5 त्यामध्ये मी मिक्सळून अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. आणि मोंडा दंड घेर टाकलेला आहे आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे. तर आणि मग अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि मग नंतर मोंड्याला पुढच्या भागाला पण आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता हे मधोमधला जो टक्स आहे तो तिथे कट करून घ्यायचा आहे आणि ते साईडला ठेवूयात आणि एकावरती एक 2 अस्तर ठेवूयात, म्हणजे एकाच मापाचे हे जे 3 ब्लाऊज आहेत. तर कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने कटिंग करायचं. तर बघा, आपलं वेळही वाचतो आणि एकदम कमी वेळेमध्ये, आणि दुसरं आपल्याला तितक्याच वेळामध्ये दुसरं काम होतं आपलं. त्याच्यासाठी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण, एकदम सोपी पद्धत आहे. तर आता मी अस्तर एकावरती 1-2 ठेवून घेतलेले आहेत आणि जो आपण अस्तर कटिंग केलेला आहे मार्किंग करून तो त्यावरती ठेवलेला आहे अशा पद्धतीने. तर बरोबर व्यवस्थित जिथे आपले पार्ट बसतील तिथे व्यवस्थित, म्हणजे पूर्ण बसावे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि मग नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर इथे आखून घ्या खडूनी. मी अशाच पद्धतीने, म्हणजे न आखताच कटिंग करत आहे, पण तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आखून घेऊन मग कटिंग करून घ्या. आणि बरोबर थोडाही कपडा एक्स्ट्रा ठेवायचा नाही आणि घाई करायचं नाही कटिंग करायला. आणि वरच्या कपड्यालाही अजिबात कट लागू द्यायचा नाही आहे. सावकाश पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर कमी वेळेमध्ये तुमचे ब्लाऊज 1 7 5 7 किंवा 6 4 2 3 भरपूर असे कमी वेळेमध्ये कटिंग होऊ शकतात. तुमचे वेळही वाचतो आणि तितक्याच वेळामध्ये तुम्हाला दुसरं काम करू शकता. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. मी तर अशाच पद्धतीने ही पद्धत नेहमी वापरते.
तर काही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊजला फिटिंगला किंवा फिनिशिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने जर केलात तरी तुम्ही. तर बघा, पहिल्यांदा चुकेल दुसऱ्यांदा नक्की तुम्हाला जमेल. म्हणजे पहिल्यांदा चुकेल म्हणून तुम्ही प्रयत्नच करायचं सोडू नका, पण नक्की प्रयत्न करून बघा, नक्की जमेल. तर एकदा जरा सावकाश पद्धतीने करून बघा. जरा तुम्हाला जर समजत नसेल किंवा तर आखून घ्या किंवा टाचपिन लावा सगळ्या कपड्याला आणि मग नंतर कटिंग करून घ्या. आणि कटिंग करते वेळेस वरचा भाग अजिबात, म्हणजे वरचं अस्तर जे आपण ठेवलेलं आहे मार्किंग करून ते कट होऊ देऊ नका. सावकाश पद्धती कटिंग करून घ्या. तर एकदम सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केलात की नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर बघा, आता इथे मी मेन फॅब्रिकवरती आता जिचे त्याचे अस्तर ठेवून कटिंग करणार आहे. तर सुरुवातीला वरती कोणता होता? हा होता, आकाशी कलरचा होता. तर त्यासाठी मी हाच ठेवला आणि बघा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो मेन फॅब्रिक आहे तो थोडंसं आपल्याला अर्धा इंचानी जास्तच ठेवायचा आहे, कारण आपण प्रत्येक ब्लाऊज ठेवतो शिवते वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये, कपडा कमी पडू नये म्हणून आपण अर्धा इंचानी जास्तच ठेवतो. तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि मग नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, आवडली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर लाईक एक नक्की करा, म्हणजे तुमच्या एका लाईकने खूप मोटिवेशन भेटतं मला नवीन आणखीन छान व्हिडिओ बनवायला. आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर बघा, आता क्रॉसपट्टी पण आपण ठेवून घेतलेली आहे. आपल्याला जरा ब्लाऊजचं काठ म्हणजे छोटंसं आहे, भाईला आपल्याला जोड लावायला लागेल. तर आता बघा, दुसरे जे आहे कलर होता तो दुसरा कलर होता, त्यामुळे हा घेतला. तर आता हे घेतलेलं आहे. तर आता पूर्ण कटिंग करून घेते. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.